हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत चिल्ड्रन पिकॉक ब्लँकेट आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं होतं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. हा जो पॉईंट आहे, हा जो शेड आहे स्टार झालेला चॉकलेटी, तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत आपण आलेलो होतो मागील भागात. हे पहा फ्रेंड, प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेपला आपण 3 चेनने सुरुवात केलेली आहे. 3 चेन घ्यायच्या आहेत या पॉईंटला. 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा, नंतर पुढे 3 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे झालेले आहेत. हा 3 डबल क्रोशा आणि 4 डबल क्रोशा. नंतर या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुन्हा 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, हा जो शेड आहे स्टार झालेला, तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत घेऊयात आपण आत्ता, नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या पॉईंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे. येलो शेड घेतलेला आहे. या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. पुढे 3 चेन, 3 डबल क्रोशे, पुढे लव्हेंडर शेड जॉईन करायचा आहे आपल्याला. इथून पुढे लव्हेंडर शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण लव्हेंडर शेड जॉईन करून घेतलेला आहे या पॉईंटला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे लव्हेंडर शेडचे घर टाकायचे आहेत आपल्याला. पुढे लव्हेंडर शेडचे 1 2 3 4 5 6 6 घर टाकायचे आहेत आणि ते पुढे पिंक शेडचं एक घर घ्यायचं आहे या पॉईंटला. आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात. 3 चेन, 3 डबल क्रोशा, लव्हेंडर शेडचा आपला हा पहिलं घर झालेला आहे. नंतर पुढे या पॉईंटपर्यंत येऊयात आपण लव्हेंडर शेड घेत. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या पॉईंटला पिंक शेड ॲड करायचा आहे आपल्याला, जॉईन करायचा आहे.
जॉईन करून घेऊया. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण लव्हेंडर शेड स्टार्ट केलेला आहे आणि आपल्याला हा शेड या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. लव्हेंडर शेड पुढे येलो शेडचं घर टाकायचं आहे. आता आपण या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत येऊयात. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे. सॉरी, या पॉइंटला घ्यायचा आहे. आपलं 1 2 3 4 5 आणखीन 5 घरं टाकायचे आहेत. 5 घरं टाकायचे आहेत. या पॉइंट पासून पुढे लव्हेंडर शेडचे, नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. आत्ता आपण त्या पॉइंट पर्यंत येऊयात लव्हेंडर शेड घेत. पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला आपल्याला येलो शेड घ्यायचा आहे. या पॉइंट पासून, या पिंक शेड पासून ते या पॉइंट पर्यंत येलो शेड जॉईन करून घेऊयात या पॉइंटला. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपण लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला. नंतर पुढचा लव्हेंडर शेड ठेवायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला. 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घेत जायचं आहे या पॉइंट पर्यंत. नंतर पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. हा जो पॉइंट आहे लव्हेंडर शेडचा, या पॉइंट पर्यंतच हा शेड ठेवायचा आहे. नंतर पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत येऊयात. नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला आपण आलेलो आहोत आणि या पॉइंटला चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे आपल्याला पुढे. आणि इथून पुढे पूर्ण या पॉइंट पर्यंत चॉकलेटी शेड घ्यायचा आहे या पॉइंट पर्यंत. आणि नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. चॉकलेटी शेड जॉईन करून घेऊयात.
आपला चॉकलेटी शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. पुढे 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 3 डबल क्रोशा, नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 3 चेन, हे असंच करत जायचं आहे आपल्याला एंड पर्यंत. करून घेऊयात आपण या पॉइंट पर्यंत चॉकलेटी शेडचं काम. नंतर त्या पॉइंट पर्यंत आल्यानंतर पुढे बघूयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेला आहोत. चॉकलेटी शेड आपला हा कंप्लीट झालेला आहे. या पॉइंटला चॉकलेटी शेडचा राऊंड. नंतर आपण या पॉइंटला आलेलो आहोत आत्ता सध्या. आता आपल्याला या पॉइंटला यायचं आहे, या कॉर्नरला यायचं आहे आणि पलटवायचं आहे आणि डायरेक्ट सुई याच्यामध्ये टाकून असं करत त्या पॉइंटपर्यंत यायचं आहे. प्रत्येक राऊंडला आपण ही स्टेप केलेली आहे. नंतर पुढे 3 चेन, 1 2 3 चेन, थ्री डबल क्रोशा, हा जो शेड तयार झालेला आहे तो आपल्याला या कॉर्नरला हे लॉक करायचा आहे आणि हा शेड या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे पुढच्या पॉइंटला. आता आपण या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत येऊयात आणि नंतर पुढे बघूयात. हे पहा, या पॉइंट पासून आपण हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून स्टार्ट केलेला हा जो शेड आहे तो आपण या पॉइंट पर्यंत आलेला आहोत आणि या पॉइंटला 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. हे लास्ट घर आहे आपलं, शेवटचं घर आहे या पॉइंटचं, या शेडचं. पुढे आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे, लव्हेंडर घ्यायचा आहे. लव्हेंडर शेडचे 2 घरं घ्यायचे आहेत लव्हेंडर शेडचे. या पॉइंट नंतर या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. हे पहिलं घर झालेलं आहे आपलं लव्हेंडर शेडचं या राऊंड मधलं. नंतर पुढे 3 चेन, 3 डबल क्रोशा. हे दुसरं घर आहे आणि पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला.
हा चॉकलेटी शेड कट करून लॉक करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, लव्हेंडर शेड्स आपले 2 घरं टाकून झालेले आहेत आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे, येलो शेड घेतलेला आहे. पुढच्या घरामध्ये जायचं आहे आपल्याला. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि लव्हेंडर शेड घ्यायचं आहे. पुढे हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या शेडचे हे पहिलं घर आहे. आणखीन 2 किंवा आणखीन 2 घरं टाकायचे आहेत. नंतर येलो शेड घ्यायचा आहे. येलो शेड घेऊयात. हा जो शेड आहे तो आपल्याला दोन घरं टाकायचे आहेत त्या शेडचे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. 2 घरं टाकून झालेले आहेत आपले. पुढे आणखीन एक घर घ्यायचं आहे येलो शेडचं. नंतर पिंक शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा,
पिंक शेड जॉईन करून घेऊयात आपण या पॉईंटला। हे पहा फ्रेंड, आपला पिंक शेड जॉईन झालेला आहे आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉईंटला। नंतर पुढे येलो शेड घ्यायचा आहे। वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, पुढे येलो शेड घ्यायचा आहे। वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, पुढे ही येलो शेड घ्यायचा आहे। 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढे लव्हेंडर शेड टाकायचा आहे आपल्याला, सॉरी या पॉइंटला। पुढे येलो शेडचं एकच घर घ्यायचं आहे। नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे। वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, पुढे आणखीन एक घर येलो शेडचं येत आहे या पॉइंटला। वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, नंतर लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला या पॉइंट पासून पुढे। हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण लव्हेंडर शेड घेत आहोत आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे। वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशा, हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे। पिंक शेडच्या पॉइंटला पिंक शेड घ्यायचा आहे। 1 2 3 4 4 घरं टाकायचे आहेत लव्हेंडर शेडचे, टाकून घेऊयात।
हे पहा 1 2 3 4 5 घरं घेतलेले आहेत लव्हेंडर शेडचे आणि पुढे पिंक शेडचं घर घ्यायचं आहे आपल्याला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि वन टू 3 चेन 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो शेड आहे तो आपल्याला आणखीन एक घर घ्यायचं आहे या शेडचं. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. थ्री चेन 3 डबल क्रोशा, थ्री चेन 3 डबल क्रोशा, हा जो लव्हेंडर शेड तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आणि 1 2 3 4 पॉइंट टाकायचे आहेत लव्हेंडर शेडचे. पुढे येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा फ्रेंड, पिंक शेड पासून आपण या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत. येलो शेड घेत आता पुढे येलो शेड पिंक शेड पासून लव्हेंडर शेड घेत आलेला होता आपण या पॉइंट पर्यंत आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. या शेडचे 2 पॉइंट टाकायचे आहेत, 2 घरं टाकायचे आहेत आणि नंतर पुढे चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे एंड पर्यंत. हा जो सेट जॉईन केलेला आहे या सेटचे आपल्याला 2 पॉइंट घ्यायचे आहेत. थ्री चेन 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 1 2 3 चेन, थ्री डबल क्रोशा, पुढे चॉकलेटी सेट घ्यायचा आहे, एंड पर्यंत घ्यायचा आहे, शेवटपर्यंत तो सेट घ्यायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा, या पॉइंटला पण चॉकलेटी सेट जॉईन केलेला आहे आणि या पॉइंट पासून एंड पर्यंत हा सेट ठेवायचा आहे आपल्याला. 3 चेन 3 डबल क्रोशा, हा जो सेट तयार झालेला आहे तो आपण या पॉइंट पर्यंत कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा राऊंड कंप्लीट होत आहे.
या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय. थँक्यू.